नमस्कार. अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी सेविका होणार शिक्षिका. अंगणवाड्याचं स्वरूप बदलत असून अंगणवाड्याचं पूर्ण स्वरूप बदललेलं आहे आणि त्यामध्ये कुठले लाभ होणार आणि अंगणवाड्यामधील कुठले बदल आहेत तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत. कुठले नियम आणि कुठले शर्ती लागू होत आहेत. अंगणवाडी सेविकाकडे जर शैक्षणिक पात्रता असेल नक्की त्या शिक्षिका होऊ शकतात. माननीय मंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन. त्यांना जर अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करतायत, त्यांचं जर शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं तर त्या सुद्धा चांगल्या शिक्षिका होऊ शकतात. राज्य शासनाने याचकरिता अंगणवाडी सेविकासाठी प्रशिक्षण कार्यक्रम 2025 राबवलेला असून यामध्येच आता या सेविकांना प्रशिक्षण मिळणार आहे. काय आहे प्रशिक्षण? याकरिता 12वी उत्तीर्ण सेविकासाठी 6 महिन्याचा प्रमाणपत्र कोर्स असेल तर इतर सेविका जे आहेत तर त्यांच्यासाठी 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असणार आहे. हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCRT पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या देखरेखीखाली दिले जाणार आहे. 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी कालावधी जी आहे त्याच्यासाठी चिंता व्यक्त केलेली आहे. अर्ली चाइल्डहुड असोसिएशन अध्यक्ष स्वाती पोपटवत्स यांचं मत असून त्यांचं याविषयी मत आहे की 6 महिन्याचा कालावधी हा प्रशिक्षणासाठी खूप कमी असून यासाठी अधिकचा वेळ मिळाला पाहिजे. मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अधिक असं प्रशिक्षण मिळायला पाहिजे. अंगणवाड्यामध्ये 2025-26 शैक्षणिक वर्षापासून पायलट प्रोग्राम आणि पायाभूत सुविधा सुधारणार असून यामध्ये कुठल्या सुधारणा होणार आहेत किंवा कुठल्या सुधारणा आहेत ते आपण आता बघणार आहोत. यामध्ये आहे स्थानिक शाळाशी संलग्न अंगणवाड्यामध्ये पायलट प्रोग्राम सुरू होणार. सर्व अंगणवाड्याचे जिओ टॅगिंग केले जाणार. त्यानंतर रिकाम्या शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये अंगणवाड्या हलविण्यात येणार आहेत. अंगणवाड्यामध्ये 2025-26 मध्ये नवीन अभ्यासक्रम आधारशिला राबवणार. या काय आहे या आधारशिलामध्ये ते आपण आता बघणार आहोत. राज्यातील सर्व अंगणवाड्यामध्ये 2025-26 मध्ये आधारशिला नावाचा नवीन अभ्यासक्रम चालू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश 3 ते 6 वयोगटातील सुमारे 30 लाख बालकांचा बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकास साधणे असून अभ्यासक्रम 3 टप्प्यामध्ये होणार आहे. बालवाटिका 1, 2 आणि बालवाटिका 3 या प्रकारचा राबविण्यात येईल. या अभ्यासक्रमाच्या प्रभावल्या अंमलबजावणीसाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. ज्या अंगणवाड्या भाड्याचे किंवा अपुऱ्या इमारतीमध्ये आहेत त्या जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही केली जात असून विशेषतः ज्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग चालतो पण 3 वर्षाची बालवाटिका नाही अशा ठिकाणी अंगणवाड्या एकत्र केल्या जातील. त्यामुळे बालकाचे शिक्षण अधिक सलग आणि अखंड होण्यास मदत होणार आहे. अभ्यासक्रम अधिक सक्षम होण्यासाठी शिक्षणाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी जादुई पिटारा, पिटारा, आधारशिला किट्स, नवचेतना आणि प्री स्कूल एज्युकेशन किट्स यासारख्या शैक्षणिक साधनाचा वापर करण्यात येणार असून हे साहित्य खेळावर आधारित आणि कृतीप्रधान पद्धतीने मुलाच्या भाषिक आणि सामाजिक विकासावर भर देणार असून असा शासनाचा असा विश्वास आहे की यामधून मुलांचा बौद्धिक आणि मानसिक विकास होईल. याच पद्धतीनं अंगणवाड्याचं हे आपल्या महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठं योगदान असून महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं राज्यात सुमारे 1,10,631 अंगणवाडी केंद्र चालवण्यात येतं असून यामध्ये 3 ते 6 वयोगटातील सुमारे 30 लाख बालकांचा समावेश आहे. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकामार्फत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण, संदर्भ सेवा इत्यादी सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांची जबाबदारी खूप यामध्ये मोठी आहे. अंगणवाड्याचं स्वरूप बदलत असलं तरीही ICDS योजनेतील सेवा सुरू राहणार असून यामध्ये पोषण, आरोग्य तपासणी आणि लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे. अंगणवाड्यामध्ये यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. सर्व अंगणवाडी सेविकांना सर्व लाभ मिळतील का? तर अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना यापुढे कुठला लाभ मिळायला पाहिजे? वेतनात बदल, पेन्शन, संगोपन रजा, वेतन वाढ आणि पदोन्नती मिळणार आहे का? प्राथमिक शिक्षकांचा दर्जा मिळणार की नाही? काय आहेत सेवा शर्तीचे नियम ते आपण आता पुढील भागामध्ये बघणार असून त्याकरिता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून कनेक्टेड राहा. तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.